नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते हे पाहणार आहोत। श्री स्वामी समर्थ। 1. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध असते। 2. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोहोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते। 3. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते। ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते। 4. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा। 5. मनुष्य रूपातही बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही। त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते। इथेच गल्लत होते, पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतून होऊ शकते। 6. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे। 7. आपली काही पापे असतात ती आपल्याला मानसिक वेदनेतून प्रायचित्त करतात, त्याला पर्याय उपाय नाही। 8. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले आहे। 9. महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेले होते। अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत। 11. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जग राहटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामांतून पुढे जाते, आपले पात्र आनंदाने निभावते, पुढच्या खेळात मात्र वेगळे पात्र मिळते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मग व्हिडिओला एक लाईक शेअर करायला विसरू नका, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।